कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीनं सेस चोरी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर मोठी कारवाई करत दंडात्मक कार्यवाहीचा इशारा दिलाय। 2 दिवसांपूर्वी काजू व्यापाऱ्याचा ट्रक जप्त केल्यानंतर आता 30 टन गुळासह आणखी एक ट्रक जप्त करण्यात आलाय। कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्न वाढीसाठी चेअरमन सूर्यकांत पाटील सातत्यानं कारवाई करत आहेत। 2 दिवसांपूर्वी काजू व्यापाऱ्यानं बाजार समितीचा सेस भरला नसल्यामुळे त्याचा ट्रक जप्त करण्यात आला होता। या व्यापाऱ्यानं अखेर 3,86,000चा सेस भरताच ट्रक सोडण्यात आला। या घटनेनंतर पुन्हा एकदा बाजार समिती प्रशासन सजग झाले। काल रात्री 12 वाजता गुळ व्यापाऱ्याचा एक ट्रक बाजार समितीच्या आवारात येताना वॉचमन आणि विभाग प्रमुख अनिल पाटील यांच्या निदर्शनाला आला। याबाबत त्यांनी चेअरमन सूर्यकांत पाटील यांना माहिती दिली। हा ट्रक कर्नाटकातील माणिकपूर इथून गुजरातला जाणार असल्याची माहिती मिळाल्यावर आज सकाळी 6 वाजता चेअरमन पाटील यांनी स्वतः त्या ट्रकवर कारवाई करत तो बाजार समितीच्या आवारात आणला। या ट्रकमध्ये 200 ग्राम वजनाचे रवे असलेले गुळाचे पॅकेट्स, एकूण 30 टन गुळाचा माल होता। सर्व पॅकिंगवर बाजार समितीचा लोगो आणि पत्ता असल्यानं हा माल बाजार समितीतूनच बाहेर जात असल्याचं स्पष्ट झाले। त्यामुळे तो ट्रक जप्त करण्यात आला। गुळ व्यापाऱ्यानं यानंतर शासनाला भरावयाची फी, दंड आणि व्याज मिळून 3,65,000 रुपयांची रक्कम बाजार समितीला अदा केली आहे। या कामगिरीदरम्यान कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चेअरमन पाटील यांनी स्पष्ट शब्दात सुनावले। या कारवाईवेळी संचालक नाना कांबळे, दिलीप पवार, सचिव तानाजी दळवी, उपसचिव वसंत पाटील, अनिल पाटील यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।